श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीतील सुवर्ण पुरस्कारानं कडेपूर ग्रामपंचायतीचा सन्मान, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, शासकीय कार्यालयांमध्ये ई-पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम आणि जिल्ह्यात खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित यावर्षीची 29वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थानमध्ये जयपूर इथं पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी आणि विभाग तसंच संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. यंदा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड आणि ग्रामपंचायत अधिकारी SD मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरज तालुक्यातील बेळंकी इथं उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या असून लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या. आमदार डॉ. सुरेश खाडे आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशीन तसंच पुरुष शस्त्रक्रिया अतिदक्षता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. 9.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं हे साहित्य आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र पुरस्कृत योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानं वेग घेतला आहे. जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या 25,73,339 असून यासाठी 8 मतदान नोंदणी अधिकारी, 119 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 249 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि 2,482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं 1 एप्रिल ते 22 जुलै या कालावधीत ई-ऑफिस प्रणालीद्वारे एकंदर 37,222 ई-पावत्या स्वीकारल्या आणि नोंदवल्या असून मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ई-फाईल निर्मितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं 17,562 फाईल्स ई-ऑफिस प्रणालीवर तयार केल्या असून याबाबतीत राज्यात 3रा क्रमांक मिळवला आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्यसेवा देण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची यंदाची 31वी वसंत व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. याचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक डॉ. अशोक खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळं खरीपाच्या 75%हून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीपाचं एकंदर क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून सध्या 1,86,477 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये भात, बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचा समावेश आहे. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.